सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची चिक्की. सर्वप्रथम कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आहे. शेंगदाणे बाहेर काढून घ्यायचे आणि मग तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले की कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि त्या तुपामध्ये चिक्कीचा गूळ घालायचा आणि त्याला मेल्ट करून घ्यायचं, पातळ करून घ्यायचा. पातळ असा करून झाला की त्यामध्ये किंचित असा बेकिंग सोडा घालायचा, बेकिंग पावडर. आणि मग त्याच्यामध्ये आपण जे भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचा जो कूट केलेला आहे तो घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. व्यवस्थित असं हलवून एकजीव केल्यानंतर ते सगळं सारण, आता मी ह्याचे अर्ध्या तिळाचे म्हणजे जे सारण केलं आहे त्याची चिक्की बनवणार आहे आणि अर्ध्याचे लाडू बनवणार आहे. तर मी सर्वप्रथम एक ताट घेतलं आहे आणि त्या ताटाला थोडंसं तेल किंवा तूप असं काहीतरी लावून घ्यायचं आणि त्यावर ते सारण ठेवायचं आणि व्यवस्थित लाटण्याने लाटून आणि मग सुरीने त्याच्या स्लाईस अशा करून घ्यायच्या वड्या. आणि स्लाईस करून झाल्या की त्याच्या अशा छान अशा वड्या पडतात. झाली आपली तिळगुळाची चिक्की. हॅपी मकर संक्रांत.